हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सांख्य दर्शनातील सिद्धांत. ओके. सो बघा, सांख्य दर्शनाने त्रिविध दुःखाचा सिद्धांत सांगितला आहे. सो त्रिविध दुःख काय, तर सांख्य दर्शनाने जे दुःख आहे, ओके, जे आपल्याला डेली लाईफ मध्ये आपल्याला जे दुःख होते, सो त्यांना 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलेलं आहे. सो बघा, फर्स्ट सेक्शन आहे आध्यात्मिक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? सो आता याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. ओके, आध्यात्मिक दुःखामध्ये. सो फर्स्ट आहे ए, ते म्हणजे शरीरातील दोष, धातू, मल यांच्या विकृतीमुळे. म्हणजे जे शरीरामध्ये बघा आपले दोष आहेत, 3 दोष आहेत, 7 धातू आहेत, 3 मल आहेत. ओके, यांच्या विकृतीमुळे म्हणजे काय, तर याच्यामध्ये जेव्हा कमी जास्त ते होतात तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला आजार होतात आणि त्या आजारांमुळे दुःख उत्पन्न होते. बरोबर. सो इथेच दिलं आहे बघा, आजार कोणते होतात? ज्वर होतात, आम्लपित्त, बरोबर, ताप आला आपल्याला तर आपल्याला दुःखच होतं ना, ते एक प्रकारचं. ओके, आपण कोणत्या गोष्टी करू शकत नाही. सो ते दुःख. देन बी सांगितले तर रजतम या दोषांच्या विकृतीमुळे. तर रजतम काय आहे, तर रजतम हे मनाचे दोष आहेत. ओके, ते मेंटल आपण दोष असं म्हणू शकतो. सो त्याच्यामुळे काय होतं, भय असेल, क्रोध असेल, म्हणजे रजत दोष वाढला तर आपल्याला क्रोध येतो, राग येतो. सो ते सुद्धा आपल्यासाठी वाईट असते. सो ते सुद्धा दुःख, ते त्याचा एंड रिझल्ट काय होतं, तर दुःख होतं. ओके, बघा, आपण जास्त राग केला, त्याचा आपण तो राग एका दुसऱ्या व्यक्तीवर तो काढून टाकू, पण त्याच्यानंतर जेव्हा आपला राग शांत होईल तेव्हा आपल्यालाच वाईट वाटेल की आपण त्या व्यक्तीला खूप काही वाईट गोष्टी बोलून गेलो. सो ते आपल्याला त्याचं सुद्धा ते दुःख होणार आहे. सो हे 2 टाइप्स आपल्या आध्यात्मिक दुःखाचे सांगितले आहे. त्यानंतर सेकंड नंबरचं दुःख सांगितलं आहे ते म्हणजे आधी भौतिक. ओके, तर बघा ते काय काय, तर शस्त्रांच्या आघातामुळे. म्हणजे आता आधी भौतिक म्हणजे काय, तर मटेरियलिस्टिक थिंग्समुळे झालेले दुःख. तर शस्त्रांच्या आघातामुळे म्हणजे आपल्याला काही इंजुरी झाली. ओके, सपोज जेव्हा लढाई होत होती, ओके, राजांमध्ये, सो तलवारीमध्ये, ओके, सो बॉडीला दुखापत व्हायची. सो त्याच्यामुळे दुःख, प्राण्यांच्या हल्ल्यामुळे, विषामुळे, म्हणजे सपोज आपल्याला डॉग बाईट झालं, ओके, किंवा स्नेक बाईट झालं, सो त्याच्यामुळे सुद्धा दुःख होतं. त्यानंतर वीज पडणे, भूकंप इत्यादीमुळे. मग अजून कोणतं दुःख होऊ शकतं, म्हणजे आपल्याला, म्हणजे वीज पडते अचानक, ओके, देन भूकंप होतं, अर्थक्वेक्स, सो त्याच्यामुळे सुद्धा दुःख हे होऊ शकतं. आपलं घर, सपोज घर उद्ध्वस्त होतात, ओके, जमीन उद्ध्वस्त होतात, सो ते दुःख होतं. सो हे आधी भौतिक दुःखामध्ये येतं. ओके, त्यानंतर दैविक म्हणजे दैविक शक्तीमुळे होणारे दुःख. सो बघा, देव असेल, ठीक आहे, ग्रह असतील, जे ग्रह असतात कुंडलीमध्ये, ओके, शनी असेल, मंगळ असेल, राक्षस, ओके, राक्षस असेल, इत्यादींच्या कोपामुळे ते तयार झालेले दुःख. ओके, आपण म्हणतो सपोज देवाने श्राप दिलाय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत नाही, सो त्याच्यामुळेच देखील दुःख होतात. सो हे आधी दैविक दुःखामध्ये येतात. सो हे 3 दुःख हे झाले. ओके, द नेक्स्ट सिद्धांत आहे त्रिगुण सिद्धांत. ओके, त्रिगुण म्हणजे काय, तर आपले जसे दोष सांगितले आहे बॉडीमध्ये 3 दोष, वात, पित्त, कफ, तसेच आपले जे माइंड आहे, ओके, त्याचे सुद्धा 3 गुण सांगितले आहे आणि दोष, त्याला दोष आपण म्हणू शकतो. सो बघा काय सांगितलं आहे आयुर्वेदाने, सत्व, रज, तम हे मनाचे गुण आहे किंवा दोष आहे. तर गुण आणि दोष काय, तर याच्यामधला हा जो सत्व आहे हा मनाचा गुण आहे. ओके, तर जे रज आणि तम आहे हे मनाचे दोष आहे. कारण हा जो सत्व आहे हा गुण आहे, कारण हा आपल्याला चांगल्याच मार्गावर नेण्याचे काम करतो. पण हे जे रज आणि तम आहे हे दोष म्हटले आहे का, कारण याच्यामुळे आपलं जे मन आहे हे विचलित होतं, वाईट मार्गाकडे लागतं. ओके, सो बघा, आता सत्वगुण कसा आहे, पण याला बेसिकली एक कॅटेगराईज केलं तर हे गुणच आहेत, पण या दोघांना एक दोषासारखे ते कार्य करतात म्हणून त्याला तसं म्हणतात. सो सत्वगुण कसा आहे, तर प्रियात्मक, म्हणजे तो दुसऱ्यांबद्दल प्रेम निर्माण करणार आहे, दुसऱ्याबद्दल द्वेष नाही, ईर्ष्या नाही, असं काही निर्माण करत नाही. काय प्रकाशक आहे तो आपल्याला क्लिअरन्स देतो, ओके, सर्व गोष्टींमध्ये. लघु आहे, ठीक आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, ओके, त्याच्यामध्ये कोणतंही हे नाहीये. then सुखदायक आहे, म्हणजे सत्वगुणामुळे आपल्याला आनंद प्राप्त होतो. ओके, आणि ध्यानदायक आहे, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून ध्यान मिळतं. तर ध्यान मिळते कसं, म्हणजे तर बघा, जेव्हा आपण शांतपणे समोरच्याचं बोलणं ऐकतो तर तेव्हा आपल्याला त्याची गोष्ट पूर्णपणे समजते. ओके, त्याची बाजू देखील समजते. पण जर आपण रागात असो, ओके, जर आपल्याला खूप राग आलेला आहे आणि समोरचा व्यक्ती काही बोलत आहे, सो आपल्याला त्याची प्रत्येक गोष्ट ही उलटीच लागणार आहे. ओके, आपण त्याला
त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला समजणार नाही. ओके, तो जो काही सांगत आहे ते देखील समजणार नाही. सो ती गोष्ट आपल्याला असं वाटेल की आपल्या अपोजिट मध्ये बोलत आहे. सो हाच डिफरन्स आहे सत्वगुणाचा, की तो कसा गुण आहे चांगला. ओके, त्यानंतर रजगुण. आता रजगुण कसा आहे तर बघा, अप्रित्यात्मक. ओके, सो बघा आता अप्रित्यात्मक म्हणजे सत्वगुण कसा होता प्रित्यात्मक, तर रजगुण आहे अप्रित्यात्मक. तर अप्रित्यात्मक का, तर रजगुण म्हणजेच जेव्हा आपल्याला राग येतो, क्रोध येतो, तेव्हा आपल्या मनामध्ये रजगुण हा वाढलेला असतो. दॅट्स वाय आपल्याला क्रोध येतो. ओके, सो दॅट्स वाय तो अप्रिय. म्हणूनच बघा आपल्या प्रिय व्यक्तींवर सुद्धा आपण राग करतो, म्हणजे ते आपल्याला अप्रिय होतात. सो हेच त्याचं मिनिंग आहे. देन प्रवृत्तिकारक. प्रवृत्तिकारक म्हणजे कोणतीही गोष्ट इम्पल्सिव्हली आपण करायला लागतो. क्रोधामध्ये बघा आपण कोणतीही गोष्ट करतो कारण ते प्रवृत्ती कोणती गोष्ट करायला भाग पाडतात. त्यानंतर आहे चल आहे, म्हणजे तो एका ठिकाणी शांत नाही बसत. ओके, हा जो रजगुण आहे. ओके, देन लोभक आहे, लोभ निर्माण करतो. क्रोधकारक आहे, क्रोध निर्माण करतो. त्यानंतर आहे तमगुण. तमगुण म्हणजे कसा असतो बघ, गुरु. गुरु म्हणजे कसा, तर तो जड आहे. ओके, जड गोष्टी मध्ये तो जास्त असतो. ठीक आहे, आलस्यदायक म्हणजे बघा आपण आळशी होतो कधी कधी. ओके, सो एका ठिकाणी बसून राहतो, काही करायचं मन करत नाही. सो तेव्हा आपल्यामध्ये तमगुण हा वाढलेला असतो. देन प्रमादकारक असतो. ओके, देन अज्ञानकारक असतो. बघा आपल्याला जेव्हा आळस असतो मग आपण तेव्हा सपोज क्लासमध्ये आपण झोपलोय, आळस आलाय म्हणून, मग आपल्याला क्लासमध्ये जे शिकवत आहे तर ते समजणार का नाही, आपल्याला अज्ञानच राहणार आहे. सो हे आहे. सो सत्वगुणचं आपण एक्झाम्पल म्हणू शकतो की जे काही ऋषी मुनी होते, ओके, जे साधू संत होते, त्यांच्यामध्ये सत्वगुण हे फार जास्त होते. नंतर रजगुण कशात तर बघू शकतो, जो राजा असतो बघा, तो लढायला जातो, शिकारीला जातो की युद्धाच्या मैदानात. सो त्याच्यामध्ये शूरवीरपणा हा त्या रजगुणामुळे येतो. तो क्रोधजन्य क्रोध निर्माण करतो तो रजगुणामुळे. देन तमगुण म्हणजे एकदम आळशी माणूस असेल तर त्याच्यामध्ये तमगुण हा जास्त असेल. ठीक आहे. नंतर आता त्रिगुणांची वृत्ती, म्हणजे हे जे 3 गुण आहे तर हे कसे कार्य करतात, त्यांची वृत्ती काय आहे. सो बघा सांगितलं आहे, फर्स्ट आहे अन्योन्य आश्रय. ओके, म्हणजे काय की एकमेकांच्या आश्रयाने राहणे. म्हणजे हे जे 3ही गुण आहे हे एकमेकांच्या आश्रयाने राहतात. म्हणजे एक असं कुठेच नाहीये की फक्त 2 गुण आहेत एका मनुष्यात किंवा फक्त एकच गुण आहे, नाही असं काही नाहीये. सर्वांमध्ये 3 गुण हे प्रेझेंटच असणार आहे, फक्त त्यांची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त असेल. जर कोणी रागीट व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये रजगुण हा 80% असेल, तमगुण 10% आणि सत्वगुण 10%. सो 3ही गुण हे प्रेझेंट असणार आहे सर्वांमध्ये. ओके, म्हणून हे एकमेकांच्या आश्रयाने राहतात, म्हणजे एकमेकांना ते सपोर्ट करतात. ओके, त्यानंतर अन्योन्य जनन म्हणजे काय, तर एकमेकांच्या मदतीने सृष्टीची निर्मिती. बघा सपोर्ट करतात. आता आपण याच्या पुढचा सिद्धांत बघणार आहोत, सृष्टी निर्मिती. ओके, सांख्य दर्शनानुसार. सो त्याच्यामध्ये सांगितलं की सृष्टीची निर्मिती म्हणजे आपली जी सृष्टी आहे, ओके, जे वर्ल्ड आहे तर ते ह्या 3 गुणांपासून बनलेलं आहे. या 3 गुणांनी एकमेकांसोबत कार्य करून जी आपली सृष्टीची निर्मिती आहे ती केलेली आहे. त्यानंतर अन्योन्य अभिनव म्हणजे काय, तर एकमेकांचा पराजय करतात. म्हणजे आता हे काय करतात तुम्हाला सांगितलं मी. सपोज आता जरी माझ्यामध्ये 3 गुण हे इक्वल असले, पण कधी कधी सिच्युएशन नुसार काय होईल, मला जास्त राग येईल, मग त्यावेळेस काय होईल तर माझ्यातला रजगुण हा एक्स्ट्रीम होऊन जाईल, बाकीचे कमी होतील. सपोज मला आळस आलेला असेल तर तमगुण एक्स्ट्रीम होऊन जाईल, बाकीचे कमी होतील. सो सिच्युएशन नुसार काय करतात ते एकमेकांचा पराजय करतात. म्हणजे रजगुण सत्वगुण आणि तमगुणला काय करतोय, पराजय करतोय आणि तो सर्वात जास्त होतोय, असं आहे तिथे. ओके, नंतर अन्योन्य मिथुन म्हणजे काय, तर परस्पर संयोग होणे. म्हणजे काय, तर हे 3 गुण एकमेकांच्या संयोगाने राहतात, ते कधीही वेगवेगळे राहत नाही. प्रत्येकामध्ये हे 3 गुण एक सोबतच एकसारखेच असतात. ओके, फक्त सिच्युएशन नुसार किंवा त्या प्रकृतीनुसार ते गुण कमी जास्त हे असतात. ओके ओके सो आता आहे बघा आपला सृष्टी उत्पत्तीचा सिद्धांत. ओके, सो सांख्य दर्शनाने सांगितलं आहे की सृष्टी उत्पत्ती ही कशा प्रकारे झाली, कोणकोणत्या घटकांपासून झाली हे सांगितलं आहे. ओके, सो बेसिकली सृष्टी उत्पत्ती ही प्रकृतीपासून झाली आहे. ओके, प्रकृतीमध्ये जेव्हा पुरुष या दोघांचं जेव्हा ते एकत्र आले तेव्हा सृष्टीची निर्मिती झाली आणि ते जे सत्व रजतम हे 3 गुण आहेत त्यांच्या मदतीने सृष्टीची उत्पत्ती झाली आहे आणि पंचमहाभूतांच्या सुद्धा मदतीने. सो बघा हा चार्ट आहे. सो या चार्ट मध्येच तुमचा सिद्धांत आहे तो इन्क्लूड होतो आणि पेपर मध्ये हा चार्ट कंपल्सरी करायचा. इझी आहे, 2-3 वेळेस जर केलं तर लक्षात हा राहून जाईल. ओके, आणि याच्याच बेसिसवर तुम्ही पुढे त्याला एक्सप्लेन हे करू शकता, LAQ ला हा येऊ शकतो. ओके, सो बघा प्रकृती, सो जी सृष्टी आहे आपली, सो हे त्याच्यामधले घटक आहे. ओके, यांच्यापासून ती तयार झाली आहे.
सो सर्वात पहिले प्रकृती. प्रकृती म्हणजे काय तर जी, जसं की बाळाला जन्म देणारी आई असते. ओके, सो ती जी आई आहे ती जन्मदाती आहे. सो त्याच टाइप ऑफ मध्ये इथे प्रकृतीला मानलेलं आहे की प्रकृतीपासूनच सृष्टीचं जनन झालेलं आहे, निर्मिती झालेली आहे. सो प्रकृती जी असते ती अचेतन असते, म्हणजे ती एक अचेतन आहे. ओके, ती एकत्व आहे, म्हणजे ती एकच आहे. ओके, म्हणजे तिचा गुण काय आहे की ती एकच असणार आहे. ओके, त्यानंतर त्रिगुणात्मक, म्हणजे त्या प्रकृतीमध्ये 3 गुण आहे, सत्व रज तम. ओके, सो नंतर ती बीजधर्मिणी आहे. बीजधर्मिणी म्हणजे की ती, तिच्यामध्ये सृष्टीचं बीज आहे, म्हणजे सृष्टी निर्माण होणार आहे. आणि मूळ कारण आहे, म्हणजे प्रकृती जी आहे ती सृष्टी निर्मितीचे मूळ कारण आहे, मेन कारण, म्हणजे कंपल्सरी प्रकृती तिथे लागणार आहे. प्रकृतीतूनच सृष्टीची निर्मिती होणार आहे. ओके, देन नंतर प्रकृती जेव्हा पुरुषाच्या संयोगात येते, म्हणजे पुरुषाचा आणि प्रकृतीचा जेव्हा संयोग होतो तेव्हा आपली सृष्टी निर्मिती होते. सो पुरुष काय आहे तर पुरुष हे कसं आहे, चेतन आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला ह्युमन बिंग टाइप. ओके, सो चेतन आहे, बहुत्व आहे, त्याच्यामध्ये निर्गुण आहे, पुरुषामध्ये कोणताही गुण नाही आहे. ओके, आणि अबीजधर्मी आहे आणि निमित्त कारण आहे. बघा, निमित्त कारण म्हणजे एक त्याला कॅटलिस्ट, जसं कोणती रिॲक्शन घडण्यासाठी कॅटलिस्ट लागतो, जे कॅटलिस्ट हा त्याचा निमित्त कारण आहे. सो तसंच एक पुरुष आहे तो एक निमित्त कारण आहे, म्हणजे त्याला तो एक सपोर्ट देतो आहे प्रकृतीला सृष्टी निर्माण करण्यासाठी. ओके, सो हे जे आहे हे असे घटक आहे. ओके, हे टर्मिनॉलॉजीज आहे, हे कोणतेही आपण इमॅजिन करू शकत नाही की प्रकृती अशी दिसेल, पुरुष असं दिसेल. ओके, हे एक फिलॉसॉफिकल थिंग आहे. ओके, सांख्य दर्शनाने सांगितलेली, म्हणून याच्यात तुम्ही इतकं डीप मध्ये जायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. ओके, सो नंतर प्रकृती आणि पुरुषाचा संयोग झाल्यावर काय तयार झालं, महत किंवा बुद्धी, म्हणजे महत त्यालाच बुद्धी म्हणतात. ओके, सो हे तयार झालेलं आहे. ओके, आता हे जे मी इकडे नंबर दिले आहे, सो हे त्यांचे सिरियल नंबर आहे की कसे कसे ते फॉर्म झाले. सर्वात पहिले प्रकृती झाली, मग नंतर महतचा नंबर येतो. ओके, सो हे जे 25 तत्वे आहे, ओके 25 तत्वे आहे, याला सिरियली आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, त्यानंतर प्रकृती आणि पुरुष म्हणून काय झालं, महत म्हणजे बुद्धी तयार झाली, म्हणजे एक नॉलेज तयार झालं. ओके, मग त्याच्यापासून पुढे त्याचं मॉडिफिकेशन होऊन अहंकार तयार झाला. अहंकार म्हणजे की वागण्याचा एक पर्सनॅलिटी टाइप आपण म्हणू शकतो. सो अहंकाराचे 3 टाइप्स पडले, मग सात्विक अहंकार, राजसिक अहंकार आणि तामसिक अहंकार. ओके, सो मग आता त्याचं झालं डिवायडेशन. सो आता बघा, सात्विक आणि राजसिक, सो यांचं मिळून हे 3 इंद्रिय बनले आहे. सो कोणते, फर्स्ट पंचज्ञानेंद्रिय, मग पंचकर्मेंद्रिय आणि मग उभयात्मक मन. ओके, सो मन हे उभयात्मक का, कारण ते जे मन आहे, जे आपलं मन आहे, सो ते ज्ञानेंद्रियासारखं सुद्धा काम करतं आणि कर्मेंद्रियाचं सुद्धा काम करतं. ओके, दॅट्स आय उभयात्मक मन. ओके, सो आता पंचज्ञानेंद्रिय म्हणजे आपले सेन्सरी ऑर्गन्स बघा, घ्राणेंद्रिय, ओके नाक असे, रसनेंद्रिय, जिव्हा, चक्षुरेंद्रिय, नंतर श्रवणेंद्रिय आणि स्पर्शनेंद्रिय म्हणजे आपली स्किन. सो हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. सो इथे बघा, इथे 3 नंबर आला तर डायरेक्ट इथे 4, 5, 6, 7, 8. ओके, त्यानंतर याच्याच करस्पॉन्डिंग जे ऍडजस्टन आहे. सो नंतर आहे पंचकर्मेंद्रिय म्हणजे कार्य करणारे कर्मेंद्रिय. सो ते काय, वाक, ओके बोलणारे, हस्त, पाद, पायू आणि उपस्थता. ओके, त्यानंतर उभयात्मक मन बघितलं. ठीक आहे, सो हे झाले सात्विक आणि राजसिक अहंकारापासून बनलेले एलिमेंट्स. सो आता राजसिक आणि तामसिक अहंकारापासून बनलेले एलिमेंट्स कोणते आहे बघा, पंचतन मात्रा आणि पंचमहाभूत. ओके, सो पंचतन मात्रा म्हणजे काय तर पंचमहाभूताचे आपण गुण म्हणू शकतो. ओके, सो जसं की शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. आणि पंचमहाभूत तर माहितीच असेल, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. सो आकाशाचा गुण काय आहे, शब्द आहे, वायूचं काय आहे, स्पर्श आहे. सो असे ते गुण आहे त्याचे. ओके, म्हणजे त्याचे पंचतन मात्रा म्हणजे काय, बेसिकली जी सृष्टी आहे सो ती पंचमहाभूतांपासून बनलेली आहे आणि या 3 गुणांपासून बनलेली आहे. ओके, सो दॅट्स पंचमहाभूताचे जे हे असतात, आपण म्हणतो ना एक जो एलिमेंट असतो, ओके ऍटम असतो, सो त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, सो जे इलेक्ट्रॉन्स आहे सो त्याला आपण पंचतन मात्राचं एक रूप म्हणू शकतो, म्हणजे ऍटम सुद्धा डिवाइड होतो. ओके, सो तेच आहे ऍटम म्हणजे हे पंचमहाभूत. ओके, परमाणू, सो यांचे परमाणू हे असतात, म्हणजे आकाश परमाणू, वायू परमाणू म्हणजे आकाशचा एक ऍटम. ओके, सो हे त्याचे हे सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे आपल्या सृष्टी निर्मितीचं. ओके, सो असा हा सृष्टी निर्मितीचा चार्ट आहे. फक्त याला असं लिहायचंय तुम्हाला की पृथ्वी, हे पृथ्वी आणि पुरुषाचं लिहायचं. ओके, एक्सप्लेनेशन, देन नंतर त्याच्यापासून हे तयार झालं, हे तयार झालं असं लिहिणार. मग हा चार्ट झाल्यावर मग लिहिणार पंचज्ञानेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय हे आहे,
याची कार्य काय, घ्राणेंद्रिय, याचा हे घेणे, वास घेऊन स्मेलिंगचं सेन्सेशन करणे, नंतर याचं लिहायचं, मग याचं असं आपण म्हणू शकतो की हे याचे गुण आहे. ओके, सो फक्त याला इलॅबोरेट करायचं आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. ओके, MCQ येऊ शकतो, असे नंबरिंग आय थिंक विचारू शकतो तुम्हाला. 25 नंबरचं कोण आहे तर पुरुष आहे. सो आता बघा, फर्स्ट प्रकृती आणि हे पुरुष आहे, पण हे फर्स्ट आहे आणि हे सर्वात लास्टला येतं. ओके, सो अशी इकडून ही नंबरिंग ही चालत असते. ओके, सो कळालं असेल एवढं. सो हेच आपल्या व्हिडिओमध्ये बाकी होतं, तो व्हिडिओ लॅग झाला होता, सो दॅट्स वाय ते तुम्हाला बघता नाही आलं, सॉरी फॉर दॅट. बट तुम्ही आता याच्यामध्ये ते बघू शकता. ओके, काही डाऊट असेल तर विचारा, सबस्क्राईब करा. नोट्स पाहिजे असेल तर नंबर हा ऑलरेडी स्क्रीनवर आहेच. थँक्यू.